पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद, तिने परमानंद प्रगटला। रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद, तिने परमानंद प्रगटला। अंबऋषी कारणे द्वादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला। अंबऋषी कारणे द्वादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला। प्रल्हादा कारणे हरिनामाचा छंद, तेने परमानंद प्रगटला। प्रल्हादा कारणे हरिनामाचा छंद, तेने परमानंद प्रगटला। एका जनार्दनी एकविध छंद, तेने परमानंद प्रगटला। एका जनार्दनी एकविध छंद, तेने परमानंद प्रगटला। अंबऋषी कारणे द्वादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला। अंबऋषी कारणे द्वादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला। रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला। अंबऋषी कारणे द्वादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदितो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सजयति सिंदूर वदन देव यत्पाद पंकज स्मरणम, वासर्मनिरिव तमसा राशि नाशयति विघ्नम। या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवे सदा वंदिता सामपातो। सरस्वती भगवती निशीस जाड्यापहम, मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं। यत कृपातमः वन्दे परमानंद माधवम्। नारायण नमस्कृत्य नर चैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत। वसुदेवसुतं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। ज्या नामे पृथ्वी समूर्तरली ते नाम माझे वाचे असो, ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो। ज्या पादे फणी कालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळी असो। ज्या हस्ती गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राणत क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं,
विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वराय गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक अक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं राम राजीवलोचनं जानकी लक्ष्मणपेतं जटामुकुटां मंडितं रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्री राम राम रघुनंदन राम राम, श्री राम राम भरताग्रज राम राम, श्री राम राम रणकर्कश राम राम, श्री राम राम शरणं भव राम राम। श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्री रामचंद्र चरणो वत्सा गृह्णामि, श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपदे। माता रामो मत पिता रामचंद्र, स्वामी रामो मत सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्र दयाल, रहनान्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, देवाजीच नाव घ्यावं अष्टप्रहरी। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुगटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारे। नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला।
गोपाल 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 श्याम सुंदर गोपाला मनमोहन गोपाला मेघ श्याम गोपाला गोपाल 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाल 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव मारुतीला फुले वाहा गणपतीला तुरी वाहा महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा मारुतीला फुले वाहा गणपतीला तुरे वाहा महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करे गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी राजा राम 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 सीता राम 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 प्रभु राम 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 हरि राम 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 राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 जय जय विठ्ठला राखो माये जय जय विठ्ठला राखो माये जय जय विठ्ठला राखो माये जय जय विठ्ठला राखो माई बोला बोला वा विठ्ठल रखुमाई बोला बोला वा विठ्ठल बोला वा विठ्ठल बोला वा विठ्ठल जय जय विठ्ठला राखो माई जय जय विठ्ठला राखो माई ओम नमो नारायणा लक्ष्मी नारायणा सत्यनारायणा वेद पारायणा ओम नमो नारायणा श्रीमद नारायणा भगवत नारायणा ओम नमो नारायणा श्री विष्णु नारायणा श्री राम नारायणा श्री कृष्ण नारायणा श्री विठ्ठल नारायणा श्री पांडुरंग नारायणा श्री हरी नारायणा ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा
हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. ओम श्री हनुमते नमः. ओम श्री हनुमते नमः. ओम श्री हनुमते नमः. ओम श्री हनुमते नमः. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय राम जय जय राम. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग. ओवी 250 ते 275. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संवेद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मनी निवृत्ती दासु अवधारी जोजन. श्री गणेशाय नमः. शाखा सानिया थोरां परि आहाती काची तरुवरा. बहुरश्मी परी दिनकरा एकाचे जेवी. तेवी नानाविधा व्यक्ती अनाणे नामे अनाणा वृत्ती. ऐसे जाणती भेद लाभूती. ऐसे जाणती भेद लाभूती अभेदा मते. येणे वेगळाळेपणे पांडवा करीती ज्ञान यज्ञ बरवा. जे न भेदिती जाणिवा जाणते मनवोनी. ना तरी जिधवा जी ठाई दिखती काजे जे काही. ते मी वांचून नाही ऐसाची बोधू. पाहे पा बुडबुडा जेवता जाये तेवते जळची एकतया आहे. मग विर्यात्वा राहे तरी जळाची माझी. का पवने परी का पवने परमाणु उचलले. ते पृथ्वीपणा वेगळे नाही केले. आणि मागोते जरी पडले तरी पृथ्वीची वरी. तैसे भलते भलतेने भावे भलतेही न हो अथवा न व्हावे. परिते मी ऐसे आघवे हो निठेले. अगा हे जेवढी माझी व्याप्ती तेवढी चितयांची प्रतीती. ऐसे बहुधा कार्य वर्तते मीची होनी. हे भानुबिंब वडे तया सन्मुख जैसे धनंजया. तैसे ते विश्वाया समोर सदा.
अगात याची ज्ञाना पाठीपोट नाही अर्जुना वायू जैसा गगना सर्वांगी असे तैसा मी जे तुला आघवा त्याची तुकतयाची सद्भावा तरी न करिता पांडवा भजन जहाले एरवी तरी सकळ मीची आहे तरी कवनी के उपाशीला नोहे येत एके जाणने वीन ठाये अप्राप्तीसी परिते असो येणे उचिते ज्ञान यज्ञ यजित सांते उपाशिती माते ते सांगितले अखंड सकळ हे सखळा मुखी सहज अर्पत असे मज एकी की नेनने यासाठी मूर्खी पावी जेची माते तोची जाणीवेचा उदयो जरी होये तरी मुद्दल वेदुमीची आहे आणि तो विधाना ते जयावी तो क्रतुही मीची मग तया कर्मापासून बरवा जो सांगा मग तया कर्मापासून बरवा जो सांगो पांगू आघवा यज्ञू प्रगटे पांडवा तोही मिगा मग तया कर्मापासून बरवा जो सांगो पांगू आगवा यज्ञू प्रगटे पांडवा तोही मिगा स्वहामी स्वधा सोमादी औषधी विविधा आज मी समिदा मंत्रू मी हवी होता मी हवन कीजे तेत अग्नी तो स्वरूप माझे आणि खुतके वस्तू जे जे तेही मीची पैजयाचे नि अंग संगे ये प्रकृती स्तव अष्टांगे जन्म पाविजत असे जगे तो पिता मी गा अर्धनारी नटेश्वरी जो पुरुष तोची नारी तेवी मी चराचरी माताई होया आणि जाहाले जग जेत राहे जेने जित वाढत आहे ते मी वाचोनी नोहे आन निरुते ये प्रकृती पुरुषे दोनी उपजली जयाचिया अमननी तो पितामह त्रिभुवनी विश्वाचा मी आणि आघवेया जानने याची वाटा जया गावा येती गा सुभटा वेदांची चोहटा वेद्य जय मानी जय जेत नाना मता बुझावणी आली एकमेका शास्त्रांची अनोळखी फिटली चुकली ज्ञाने जेथे मिळो जाहली जे पवित्र मनी जय पय ब्रह्म बीजा झाला अंकुरुम घोष ध्वनी नादा कारू तयाचे गा भुवन जो ओंकारू तो ही मिगा पै ब्रह्म बीजा झाला अंकुरुम घोष ध्वनी नादा कारुम तयाचे गा भुवन जो ओंकारू तो ही मिगा जया ओंकाराची एकुशी अक्षरे होते ओंकारेशी जे उपजत वेदेसी उठली तिने जया ओंकाराची एकुशी अक्षरे होते ओंकारेसी जे उपजत वेदेसी उठली तिनी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. श्री भावार्थ रामायण, श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय तिसऱ्या अध्यायाचा भाग 4. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः. गरजोनी बोले दशशीर, विद्युत जीवा येई शीघ्र, श्रीरामाचे शिर सुंदर, देई सत्वर सीतेशी, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची आहे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐशे देई प्रेम काही कळा, पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुटतानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी, कळेल हे तैसे गाईन मी तुझ, जनासवे काज काय माझे, करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा, तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले, मनोन उधारी जो जे आपुले आपण देवा. ब्रह्म स्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील 3ऱ्या अध्यायाच्या 4थ्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामर यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवारी यांच्या चरणी, आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. भगवान परमात्म्याच्या कृपेनं, श्री रामांच्या कृपेनं, ज्याप्रमाणे भगवान परमात्मा बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण परमसेवा करण्याची ही अवस्था पार पाडू. राजा रावण मोठ्यानं गर्जना करून विद्युत जीवा राक्षसाला हाक मारू लागला, ए विद्युत जीवा, ताबडतोब ये म्हटले. आणि ते रामाचं शिर आहे ना, जे सुंदर आहे, ते या सीताला देऊन टाक, ताबडतोब दे. अशा प्रकारे राजा रावण गर्जना करून बोलू लागला, माईक शिरा सीतेसी देता, विद्युत जीवा चळी कापता, रावण दंडील न देता, अति भीतता देतसे. आता विद्युत जीवाला माहिती आहे की हे असणार रामरियाचं शिर आहे ते काल्पनिक आहे, आणि संसारामध्ये कल्पना चालते, परमार्थामध्ये कल्पना चालत नाही. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वार न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकाशी. नामामणे तरी असावे कल्याण, ज्यामुखी निधान पांडुरंग. म्हणजे
कल्पित जे असतं त्याचं अस्तित्वच नसतं. जे कल्पित असतं ते आवाक्या बाहेरच असतं. म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगू का? संसारातली उदाहरणं सांगितले की तुम्हाला लगेच कळते. समजा आपल्याला असं वाटतं की इथून आपण ज्या भूमीवर आहोत त्या भूमीतून एकदम अचानक ट्रॅक्टर बाहेर यावा, त्या ट्रॅक्टर बरोबर त्याची कागदपत्र आपल्या नावावर असावीत आणि आपण न शिकलेलो असतानाही आपल्याला लगेच ट्रॅक्टर आल्याबरोबर चालवता आला पाहिजे, ही आपली कल्पना आहे. किंवा अशी आपण कल्पना करू शकतो, जर मला देव भेटला तर मी देवाला काय मागीन, किती मागीन, कसं मागीन आणि त्या मागणीतून देवाला सुटकाच करू देणार नाही असं मागेन. मग मागणाऱ्यांच्या मागणीच्या अनेक पद्धती आहेत. ह्या सगळ्या कल्पना झाल्या आणि असं काल्पनिक मायावी शीर राजा रावणाच्या आज्ञेवरून जर आपण माऊली सीता जानकीला द्यावं म्हटलं, माऊलीला माहिती आहे आणि माऊली आपल्याला शाप देतील. राजा रावणाची आज्ञा आहे, हे शीर सीताला दे, ताबडतोब दे. आणि जर आपण नाही दिलं तर राजा रावण आपल्याला शिक्षा देईल, दंड करेल. म्हणून घाबरत घाबरत हे मायावी शीर जे रामप्रभूंचं बनवलेलं आहे ते विद्युत जीव माऊली सीता जानकीला देत आहे. मित्या शिरास त्यासी देता, क्षोभे शापिल पतिव्रता. विद्यू जीवा भयभीतता, अदृश्यता पळाला. राजा रावणाच्या आज्ञेनं सूचनेनं काल्पनिक शीर जे श्रीरामाचं बनवलेलं आहे ते घाबरत घाबरत माऊली सीता जानकी जवळ विद्यू जीवानं दिलेले आहे. त्याच्या मनामध्ये एक भय आहे की पतिव्रता असणारी माऊली सीता जानकी जर रागावली तर ती कोपेल, शाप देईल. म्हणून विद्यू जीवा घाबरलेला आहे, खूप 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 भिलेला आहे. कसं तरी ते मायावी शीर माऊली सीताच्या हातामध्ये दिलं आणि अदृश्य होऊन पळाला. कुणीकडे गेला हेही लक्षात आलं नाही. अशा प्रकारे विद्यू जीवा घाबरला. मित्या जाननी श्रीराम शिरम, तेही सीता भजन तत्पर. स्वये देखता दाश शिरम, करी नमस्कार साष्टांग. रामरयाचं विद्युत जीवानं दिलेलं काल्पनिक शीर माऊली सीतांना माहिती आहे ते मिथ्या आहे. तरी सुद्धा माऊली सीता आपला धर्म सोडत नाहीत, त्या भजन तत्पर आहेत. हे राजा रावणानं स्वतः पाहिलं आणि राजा रावण मनोमन सीता माऊलीला साष्टांग दंडवत घालतो. श्रीरामाचे धनुष्य बाण देखो निया सीता आपण,
अनन्य घाली लोटांगण सोये रावण देखत. रामरयाच्या शिराला, रामरयाच्या धनुष्यबाणाला माऊली सीतानं पाहिला आणि नम्र झाली. आपल्या अंतकरणामध्ये प्रभूबद्दल किती प्रेम आहे, प्रभूबद्दल किती भक्ती आहे, किती जाणीव आहे, किती जिव्हाळ आहे, हे माऊलीच्या आचरणातून प्रगट होते. अनन्य अशा प्रकारचं साष्टांग लोटांग काल्पनिक मायावी रामरयाच्या शिराला आणि धनुष्यबाणाला माऊली सीता जानकी करू लागलेली आहे. कारण माऊलीची भूमिका फार आत्यंतिक जिव्हाळ्याची आहे. ज्याप्रमाणे योगी असतो त्याप्रमाणे माऊलीची अवस्था आहे. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. आणि त्या योग्याची अवस्था कशी असते? सुख सागरी वास झाला, उंच नीच काय त्याला. अहो आपण जैसे व्हावे, देवे तैसेची करावे. सुख सागरी वास झाला, उंच नीच काय त्याला. अहो आपण जैसे व्हावे, तैसे देवेची करावे, देवे तैसेची करावे. म्हणजे भक्ताची अवस्था कशी असली पाहिजे? नेहमी आपण आपला रहिवास सुखसागरामध्ये केला पाहिजे. मग तिथं नकली माईक, खरं खोटं, उच्च नीच, कमी जास्त, हलकं भारी, देव दैत्य, प्रकृती पुरुष असा भेदाभेद राहत नाही. आणि हेच चिंतन रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगताना म्हणतात, ज्याप्रमाणे हरिचरणाला वंदन करावं त्याचप्रमाणे माऊली सीता त्या मायावी रामरयाच्या शिराला आणि धनुष्याला लोटांगण घालू लागल्या. श्रीराम शिरा देखो निछिन्न, सीता मिथ्या करी रुदन. रुदना माझी महिमान, ऐके रावण तैशी गाय. माऊली सीता जानकीनं ते काल्पनिक रामशीर पाहिलं आणि सीता माऊली वरवर बाह्य अंगानं रुदन करू लागल्या. त्या रडण्यामध्ये राजा रावणानं ऐकावं म्हणून त्या गात गात रडू लागल्या. काय गाऊ लागल्या रडण्यामध्ये? रडण्यामधलं रडगाणं काय आहे? माऊली सीता गाऊ लागल्या, राजा रावण ऐकू लागला. पण सीता माऊलीचं हे रडणं नात्रया म्हणतात मिथ्या आहे. जन्म मरणा परत नित्य वस्ती श्री रघुनाथा, त्यासी राक्षसी केल्या घाता, केवी सत्यता घडे रामा. ए रामा, ए मंगलधामा, ए जगन निवासा, जगत जीवना परब्रह्मा भगवंता. अरे तो अवताराला आलेला आहे.
अवताराच्या राशी तो हा उभा विठेवरी, कर ठेवोनी कठेवरी. भगवंता तो अवताराला येतो. तुला जन्म नाही, मरण नाही. जन्म मरणाच्या वेगळा असा भगवंता तू आहेस. अशा असणाऱ्या भगवंता देवादिदेवा, तुला राक्षसानं मारलं, हे मी खरं कसं मानू? हे खरं आहे का? अशा प्रकारे माऊली सीता गाऊ लागलेली आहेत. निज बळे स्वये खद्योत, सूर्याचा करी घात, तरी राक्षसी रघुनाथ रणा आतन मारवे. ए देवा, ओ रामा, तुमची महती भल्या भल्यांना कळत नाही. तुमचं महात्म्य भल्या भल्यांना अवगत होत नाही. अहो, स्वतः एखादा चिलटासारखा मर्यादा असणारा सामान्य, ते चिलटासारखं लहान असणारा कीटक सुद्धा एखाद्या वेळेस या त्रैलोक्याला प्रकाश देणाऱ्या श्री भगवान सूर्यनारायणाचा घात करू शकेल. परंतु ही राक्षस मंडळी रघुनाथा, जय जय श्रीरामा, तुमच्या बरोबर रणांगण करून तुम्हाला मारू शकत नाहीत. आणि तुम्हाला मारलं म्हणतात, या गोष्टीवर माझा विश्वास नाही. श्रीराम नित्य सावधान, जागृती स्वप्न सुषुप्ती विहीन, त्यासी निद्रिता राक्षसी हनन, केले हे वचन केवी घडे. ओ देवा, नित्य सावध आहात तुम्ही, सादर आहात तुम्ही, सत्यमीत आहात तुम्ही. आणि अशा प्रभो, तुम्ही कसा झोपला? कशी तुम्हाला झोप लागली? जागृती, स्वप्न, सुसुप्ती या अवस्थेच्या पलीकडची अवस्था तुमची आहे देवा. आणि मग एवढी तुम्हाला भयानक झोप कशी लागली? ज्या झोपेमध्ये राक्षस आले, तुमच्यावर अचानक घाला घातला आणि तुमचा प्राण घेतला, हे असं कसं घडू शकेल? हे घडणंच शक्य नाही. माऊली सीता गाऊ लागली. धुमे धुरकटनेना आकाशाशी, धुमे धुरकटेना आकाश शशी, तेवी निद्रा न लागे श्रीरामासी, सुखावस्था वदिले त्याशी, निशेषी केवी मानू. हे रामा, पृथ्वी तलावर धूर केला म्हणले एखाद्यानं. तो एवढा मोठा धूर केला आणि किती जरी भयंकर धूर झाला म्हणून आकाशाला त्याचा काही फरक पडतो का? चंद्र सूर्य तारांगणाला काही त्याचा फरक पडतो का? कधीच पडणार नाही रामा. त्याप्रमाणे जागृती, स्वप्न, सुसुप्ती, तुरिया या अवस्थेच्या पलीकडची अवस्था असणाऱ्या प्रभो, तुम्हाला झोप लागली कशी? लागणं शक्य आहे का? बरं, सुख सागर तुम्ही, सुख सागर आपण व्हावे, बोधे जगनी व्हावे. सुख सागर आपण व्हावे,
बोधे जग निववावे. अशी तुमची सुखाचा सागर ही व्याख्या केली जाते. ही अवस्था आहे भगवंता. आणि सुख सागर भगवंताचा सुखाचा खात्मा केला असा अहंकार रूपी राजा रावण सांगतोय. माझ्या मनाचा ठाम विश्वास आहे हे सगळं बोलणं खोटंय, खोटं लटकय. आणि माझा निर्धार आहे. त्यामुळं मी भगवंता जे खोटं आहे ते कसं खरं मानू. जे खोटं आहे ते कसं खरं मानू. मी मानणार नाही. सीता माऊली बोलते. आता तसं पाहिलं तर या ओव्या फार गोड आहेत, चिंतनाच्या आहेत. शुद्ध सात्विक परमार्थ करणं, त्याच्यातलं ज्ञान प्राप्त करणं, देवभक्त आणि भक्ती याचा सुरेख ताळमेळ ज्ञान भक्ती वैराग्याच्या माध्यमातून लावणं आणि आपलं सर्वस्व आपण परम कार्याला, परम सेवेला विनीत होऊन समर्पण करणं, अर्पण करणं, यातच खरी महानता आहे. यातच मोठेपण आहे. आणि त्या मोठेपणालाच देवत्व ही पदवी आहे. देव तयासी म्हणावे. कुणाला म्हणावं? काही न मागे कोणाशी, देव तयासी म्हणावे. जो कुणालाच काही मागत नाही आणि सगळ्यांना जो भरभरून देतो त्याला देव म्हणावं. पण अशा सुखसागर असणाऱ्या भगवंताचा खात्मा केला, तोही झोपेत वध केला, असा अहंकार रूपी राजा रावण जर सांगत असेल, त्यानं 10 तोंडांनी जरी बडबड करून मला सांगितलं तर मला काही फरक पडणार नाही. कारण काही काही माणसं परमार्थ करताना खोटा परमार्थ करतात. भक्ती करताना दांभिकपणाची भक्ती करतात, सोंग दाखवतात जगाला. आणि हे भगवंताला चालत नाही. हे परमार्थामध्ये बसत नाही. पण राजा रावणाची विरोध भक्ती ही दांभिक आहे. विरोध भक्ती ही नाटकी आहे. आंतरिक तो भगवंताचंच चिंतन करतो. ज्यानं वेदाचे विभाग पाडले असा राजा रावण. राजा रावणासारखा ज्ञानी शिवभक्त या पृथ्वी तलावर अजून तरी झाला नाही. ज्ञानी मंडळी ज्ञानी होण्यासाठी राजा रावणाचे अनेक श्लोक, त्या श्लोकाचं चिंतन करतात, मुखातून उच्चारण करतात. म्हणजे आंतरिक देवाची भक्ती आणि वरून विरोधपणा. कारण राजा रावण तुम्हाला कोण आहे माहितीयच. भगवंताच्या द्वारातले द्वारपाळ होते. सनत कुमारांनी शाप दिला, चांगलं वागून जर 7 जन्म देवापासून दुरावत असेल आणि विरोध भक्ती करून जर 3 जन्मात देव प्राप्त होत असेल तर त्यांनी विरोध भक्ती करायचं ठरवलं. आणि म्हणून हिरण्याक्ष, हिरण्यकशिपू, रावण, कुंभकर्ण, शिशुपाल, वक्रदंत हे 3 जन्म त्यांनी घेतले. आणि 3 जन्मामध्येच भगवंताची भेटी तर त्यांना झालीच.
भगवान परमात्म्यानेच येऊन त्यांना संपवलं. म्हणजे भगवान परमात्म्यानेच या भवसागरातून भवभयातून 84च्या लक्ष वेळेतून त्यांना प्रत्येक या अवतारामध्ये मुक्त केलं. तिन्ही जन्मामध्ये सुद्धा हिरण्यकशिपू असू द्या, हिरण्याक्ष असू द्या, रावण कुंभकर्ण असू द्या, शिशुपाल वक्रदंत असू द्या, या तिघांनाही मोक्ष देण्याचं काम भगवान श्री विष्णूंनी अवतार घेऊन केलेलं आहे. म्हणजे मला या ओवीचं चिंतन काय सांगायचं आहे, जो सुखसागर आहे, जो जगाला आनंद देणार आहे, त्या आनंदाला तुम्ही मारलं म्हणता. आनंद म्हणजेच देव आहे, सुख म्हणजेच देव आहे. आणि त्या सुख रूप सत्य स्वरूप असणाऱ्या श्रीरामाला मारलं हे मला कधीच खरं वाटणार नाही. उदकी असो निया गगन, अंगीन लागे ओलेपण, तेवी श्रीराम द्वंद्व विहीन, त्याशी मरण केवी मानू. मुळात देव कसं आहे तर अद्वैती आहे. अद्वैती म्हणजे कसा तर तिथं भेदाभेद नाही. गेले भेदाभेद निवारोनी, भेदाभेदाचं निवारण झालेलं आहे. ज्याप्रमाणे पाणी असावं त्या पाण्यामध्ये आकाशाचं असणारं प्रतिबिंब गगन दिसतं. म्हणून काय ते आकाश त्या पाण्यात ओलं होतं का? त्या ओलेपणाच्या वेगळं राहतं. मुळात ते त्या पाण्यात नसतंच, पण दिसतं. तसा द्वंद्व विरहित असणारा भगवान परमात्मा, अद्वैती असणारा भगवान परमात्मा, समचरण समदृष्टी असणारा असा भगवान परमात्मा, त्याला मारलं म्हणतो हा. मग मी कसं खरं मानू? राजा रावणाला ऐकवण्यासाठी सीता माऊली अशा प्रकारचं रडगाणं गातात. पर्जन्य धारा समुद्रासी, कदान रुक्ती ज्याच्या त्यासी, तेवी शस्त्रे श्रीरामाशी, निजांगाशी न लागती. आता पावसाच्या धारा आहेत आकाशातून भयंकर, ज्याला मुसळधार म्हणतात. मुसळधारपेक्षा मोठा हत्तीच्या सोंडेसारखा पाऊस पडायला सुरुवात आहे म्हणजे. पण त्या पावसाच्याच धारा एकामेकाला, म्हणजे त्या पावसाच्या धारेला दुसरी धार, दुसऱ्या धारेला तिसरी धार, अशी एकावर एक पडायला लागली पावसाची धार. आणि ती पावसाची धार जखमी झाली, रक्तबंबाळ झाली, तिच्या अंगाला जखमा झाल्या. असं होतं का हो म्हणले? तसं भगवान परमात्मा कशानं घायाळ होणार आहे? असं कोणतं शस्त्र आहे की भगवान परमात्म्याला मारू शकेल? मारायचं लांबच, जखमी करू शकेल, घायाळ करू शकेल. अहो हे शस्त्रातली शस्त्र देवता, तिच्यावर भगवंताची कृपा असल्याशिवाय ती कार्य करू शकत नाही. शस्त्राचं स्वरूप म्हणजेच भगवान परमात्मा आहे. वस्तू जात भगवान परमात्मा आहे. आणि अशा भगवंताला शस्त्रानिशी मारलं, झोपेत मारलं. हे कसं शक्य आहे? हे शक्यच नाही. हे मला कधीच खरं वाटणार नाही. माऊली सीता म्हणते, उंदीर कराडू शके चांदू, तरी श्रीरामा शिर छेदू, करू न शके राक्षस मंदू, अबद्ध बोधू के विमानू. सीता माऊली म्हणते, उंदीर असतो, उंदीर म्हणले. तो उंदीर काय करतो तर सगळे असणाऱ्या म्हणले कागदाचा, कपड्याचा
असा चुराडा करून टाकतो म्हणले, छिन्न भिन्न करून टाकतो. ज्याला कुरतडणे म्हणतात म्हणले, करांडे पाडतो त्याचे दातानं. एवढे दात उंदराचे कार्य असतात. आणि त्या टोकदार दातानं घरातल्या चांगल्या चांगल्या वस्तू, कपडे, कागदपत्र, अनेक सोयीच्या वस्तू उंदीर करकंडे पाडून निरुपयोगी करून टाकतो. हाच उंदीर एक वेळेस आकाशातल्या चंद्राला सुद्धा चावेल म्हणले, चावा घेऊ शकेल, त्याचा सुद्धा चावून म्हणले तुकडा पाडू शकेल, करकंड घेऊ शकेल, हे शक्य होईल. पण रामरायाला कोणी मारलं हे शब्द सुद्धा खोटे आहेत. रामाचा शिरच्छेद केला म्हणजे धडा वेगळं रामाचं मुंडकं केलं, हे तर फारच दूरची लांबची अशक्य गोष्ट आहे. आणि असा कोणता असणारा राक्षस आहे म्हणले की जो रामरायाच्या समोर येऊन रामरायाचा वध करू शकतो. त्याची बुद्धी मंद झाली का म्हणले? त्याला मरायचं आहे का? रामाच्या समोर तर तो येऊ शकेल का? अहो एखादा अडाणी म्हणले, अडाणी, आणि एखाद्या अडाण्यानं शहाण्याला वेड्यात काढावं आणि शहाणापुरता गोंधळून जावा, वेडा व्हावा, म्हणजे अबद्धानं बोधाला शहाणपण शिकवल्यासारखं आहे म्हणले. आणि ह्या गोष्टी मी सत्य मानाव्या, कुणी काहीही सांगेल, कुणी काहीही करेल, काहीही बोलेल, मी त्यांचं ऐकावं, खरं मानावं, ह्या सगळ्या फोल निरर्थक गोष्टी आहेत. सीता माऊली बोलू लागली, ऐसे श्रीराम पवाडे पढत, सीता उक्सा बुक्षी स्पुंदत, तव रावण चरफडत, सीता क्षणार्था मानिनाम. राजा रावणाच्या मनामध्ये एक कुतूहल होतं की मायावी रामाचं शीर दाखवल्यानंतर, मायावी धनुष्यबाण दाखवल्यानंतर सीताला ते खरं वाटेल, सीता रडेल, निराश होईल, नाराज होईल, जगातील तिचा आधार तुटल्यासारखं वाटेल. आणि ज्या वेळेस आपण वश होण्यासाठी तिला बोलू त्यावेळेस ती आपल्याला वश होईल. पण आता हे सगळं जे ऐकवलं ते माऊलीचं रडणं कशासाठी हेही राजा रावणाच्या लक्षात आलं. म्हणूनच त्याला शब्द वापरला होता मिथ्या, आणि मिथ्या वापरला म्हणूनच मी शब्द वापरला रड गाणं. माऊली कधी रड गाणं गाऊ शकत नाही, भक्त कधी रडगाणं गात नाही. माझं असं झालं, माझं तसं झालं, रडगाणं कशाला म्हणतात? आपलं दुःख मुद्दाम आपली कमजोरी सांगून इतरापुढे मांडणं आणि आपल्याविषयी इतरांच्या मनामध्ये आंतरिक जिव्हाळा, प्रेम, सहानुभूती निर्माण करणं, त्यांचं मन आपल्या बाजूला वळवणं, यासाठी काहीतरी आपली भूमिका मांडणं, याला रडगाणं म्हणतात. पण सीता माऊलीच्या रडण्याला, त्या गायनाला मी रडगाणं का म्हटलं तर तिनं रडण्याची भूमिका स्वीकारली, गायनाची भूमिका स्वीकारली, या दोन्हीला मी एकात्मक भूमिका दिली आणि म्हणून रडगाणं शब्द वापरला. सामान्याचं रडगाणं असतं, क्षुद्राचं रडगाणं असतं, श्रेष्ठाचं, उत्तमाचं, पुरुषोत्तमाचं किंवा प्रकृतीचं किंवा आदिमाया शक्तीचं रडगाणं नसतं. पण एका अहंकाराला एका भक्तीनं काय उत्तर द्यावं, त्या भक्तीच्या मुखातून, भक्तीच्या अंतरंगातून जी उदात्त परमेश्वराबद्दलची उच्च अनुसंधानाची जी अवस्था असते, ती अवस्था फार फार उदात्त असते, उच्च कोटीची असते.
आणि ती कधीच मावळत नाही, ती टिकून राहते, तशीच राहते. यालाच परमार्थ म्हणतात, यालाच भक्ती म्हणतात. हे राजा रावणाच्या लक्षात आलं. सीताला फसवायला गेलं, सीता फसत नाही, आपल्या जाळ्यात अडकत नाही. आपला हाही प्रयत्न व्यर्थ गेला. जरी सीता माऊली रामरयाचे पवाडे गात, रामरयाबद्दल स्तुती करत, रामरयाचं चिंतन करत, uksaबुक्षी स्पुंदत आहे, रडत आहे, पण रावण मात्र चरफडत आहे, तरपडत आहे, तळपडत आहे. सीता काय आपल्या ह्या कार्यामध्ये सुद्धा फसत नाही, तिचं आपण छळन करू शकत नाही. हे राजा रावणाच्या लक्षात आलं. आता देव कसं आहे, ज्ञानेश्वरीच्या चिंतनामध्ये ज्ञानोबाराया सांगताना म्हणतात, देव कसं आहे, सांगता सांगता फार गोड चिंतन करतात. देव काय करतो, तर देव चालतो. देव चालतो म्हटल्यानंतर मग देवाला पाय आहेत का? नाही 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 म्हणले, देवाला पाय नाहीत. मग काय करतो देव? देव बोलतो. बोलतो म्हटल्यानंतर देवाला मुख आहे का, वाणी आहे का? नाही 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 नाही. म्हणजे देव कसं आहे, भगवान परमात्मा नाही रंग, नाही रूप, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार, तू चिरगुराया. देव जवळ आहे म्हणाव तर देव लांब आहे, देव आहे आत आहे म्हणाव तर देव बाहेर आहे, देव अवती आहे भोवती आहे, दाही दिशेला भगवान परमात्मा आहे, असं गोड चिंतन आहे. म्हणजे नेमका तो भगवान परमात्मा कुठे आहे, कसा आहे, कोणत्या अवस्थेत आहे, कसं दर्शन देईल, हेच भल्या भल्यांना माहित नाही. हे सीता माऊलीला माहिती आहे, भक्ताला माहिती असतं देवाचं स्वरूप, देवाची अवस्था, कोणत्या भावानं देवाला आळवावं, मग देव ताबडतोब येईल आणि भेटी देईल. भावेवीन देव न कळे निसंदेह, गुरुवीन अनुभव कैसा कळे, तपेवीन दैवत दिदल्यावीन प्राप्त, गुजेवीन ही तो कोण सांगे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, सांगदूची संगती तरुणोपाय. आणि श्री महान साध्वी असणारी सत्य पतिव्रता सीता माऊली आहे. तरुण जायचं असेल तर साधूंच्या, साध्वींच्या, पतिव्रतेच्या सानिध्यामध्ये यावं लागतं. राजा रावणाच्या लक्षात आलं, आपला कपटी, ज्याला डाव म्हणतात, ज्याला आपण खेळ खेळला, तो खेळ, तो डाव, कपटी कावा, धूर्तपणा व्यर्थ गेला. हे राजा रावणाला कळून चुकलं. स्वयंवरी वाहता त्र्यंबक, केले रावणाचे काळे मुख, त्या रामाचे प्रचंड धनुष्य, कोण मशक आणू शके. साहजिकच आहे ना हो, जे खरं आहे ते खरं बोलायला काही अडचण आहे. मग ते कुणाला टोचू द्या, कुणाला ऋतू द्या, कुणाचा जळफळाट होऊ द्या, कुणाला ते नाही आवडू द्या. बसलेले असतील, नाही आवडलं तर ते उठून जातील, कारण त्यांच्याकडे ज्ञान नसतंच, अहंकार असतो, अहंकार. आता साधं उदाहरण आहे, जनकाच्या मिथिला नगरीमध्ये ज्यावेळेस सीता स्वयंवर मांडलं गेलं, त्यावेळेस ते धनुष्य राजा रावणाला उचलता आलं का? तो छातीवर घेऊन पडला, नाका तोंडातून सगळी धूळ गेली.
उताना होता तो पालता पडला. ते धनुष्य एका हाताने रामरायांनी उचललं आणि एवढं असणारं बोजड धनुष्य, ज्याचा भार, ज्याचं वजन अधिकच आहे, ते कुणालाही सहज उचलणं शक्य नाही. ते धनुष्य जे राजा रावणाला उचललं नाही, ते राजा रावणाचा एक क्षुल्लक विदू जीव नावाचा राक्षस सहज घेऊन येऊ शकतो. माऊलीला भीत भीत देतो आणि गुपचूप निघून पळून जातो. कसं माऊली खरं मानेल? ह्या खरं मानण्यासारख्या गोष्टी आहेत का? चिलटासारखा एखादा विद्दू जीव राक्षस रामाचं धनुष्य उचलतो, रामाचं शिर घेऊन येतो. ज्या धनुष्याला उचलताना राजा रावणाचा घोर अपमान झाला होता, ते त्र्यंबक धनुष्य. राजा रावणाचं जिथं काळ तोंड झालं होतं, जसा न बोलवता आला होता, तसा न सांगता, कुणाला न विचारता काळ तोंड घेऊन मिथिला नगरीतनं लंकेला निघून गेलेला राजा रावण, आणि आता रामाचं धनुष्य आणून मला दाखवतात. काय काय याच्यातून निष्पन्न करायचंय राजा रावणाला? सीता माऊलीचा विचार थोर आहे, आणि अशी थोर भक्ती भगवंताला आवडते. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील आयुष्य नाही. म्हणून अशी थोर भक्ती भगवंताला आवडते. भगवान परमात्मा भक्ताला जरी संकट पडलं, एकतर पडू देत नाही, जरी पडलं तर त्या संकटामध्ये स्वतः आपलं अंग वळवून घेतो आणि भगवान परमात्मा त्या भक्ताचं संकट दूर करतो. अशा भगवंताचं त्र्यंबक धनुष्य विद्युत जीव राक्षसानं उचललं आणलं. हे सगळं खोटं माऊली विचार करते. श्रीरामाचा निज बाण, रणी करोनी रिपु मर्दन. सोये भाता रिघे परतोन, वेगळा कोण करू शके. रामाच्या बाणाचं महत्व राजा रावणाला किंवा इतरांना बहुतेक माहीत नसावं नाही, म्हणूनच सीता माऊली बद्दल मनामध्ये कपट करण्याचा उद्देश ठेवून हे कारस्थान राजा रावणानं रचलं. पण सीता माऊली म्हणते, श्रीरामाचा निज बाण, रणी करोनी रिपु मर्दन. सोये वाहता रिगे परतून, वेगळा कोण करू शके. रामाच्या बाणाचं महत्व असं आहे की रामानं सोडलेला धनुष्यातून सुटलेला बाण समोरच्याचं काम करतो आणि नंतर येऊन रामाच्या भात्यामध्ये बसतो. रामाच्या भात्यापासून रामाच्या बाणाला कोण वेगळं करू शकतं, कोण त्यांची ताटातूट करू शकते. मग ते धनुष्य, मग हा बाण रामापासून वेगळा झालाच कसा, माझ्या समोर आणून दाखवलाच कसा. हे किती खरं आहे, सगळं खोटं आहे, सगळं लबाड आहे, सगळं कारस्थान आहे, सगळं कपट आहे. माऊलीच्या लक्षात आलेले. ऐकता सीतेचे रुदन, ललाट पिटी दशानन. सर्वता सीतेशी न चले छळन, तळमळी पूर्ण अभिलाषे. काय सुंदर सीता आहे, काय गोड सीता आहे. जशी कर्दळीची गाभा असावी अशी चुनचुनीत दिसणारी सीता माऊली सर्वांग सुंदर देखणी, लावण्याची खाण आहे. आणि अशी सुंदरी आपल्याला प्राप्त व्हावी ही अभिलाषा राजा रावणाच्या मनामध्ये, ही तळमळ आहे, ही व्याकुळता आहे, ही आर्तता आहे. ही सीता आपल्याला प्राप्त व्हावी यासाठी राजा रावणाचा अट्टास
यासाठी राजा रावण उपद्व्याप करतो. पण सीता माऊलीनं असं रडून दावलं की जे असणारे शब्द त्या रडण्यातून राजा रावणाच्या काळजाला भिडावे आणि त्या शब्दाचे बाण लागून राजा रावण विवळ व्हावा, खयाळ व्हावा, व्याकुळ व्हावा, जर्जर व्हावा, रक्त बंबाळ काळीज व्हावं राजा रावणाचं, असे शब्द माऊलीनं आपल्या या रडण्यामध्ये, या गायनामध्ये माऊलीनं वापरले. राजा रावणानं सीता माऊलीचं रडणं अगदी ध्यान देऊन ऐकलं, लक्षपूर्वक ऐकलं आणि आपल्या कपाळावर आपल्या हातानं बडवून घेऊ लागला राजा रावण. कपाळ पिटी दशानन म्हणतात. स्वतः कपाळ बडवून घेऊ लागला. काय करावं बाबा म्हणले. सीता माऊली जवळ छळण चालत नाही, डाव चालत नाही, उपद्व्याप सगळं व्यर्थ जाते म्हणून तळमळू लागला राजा रावण. सीता माऊली कशा रुदन करतात आणि एखाद्या घरी एखादा व्यक्ती गेला तर महिला मंडळी काय रडतात, त्यांच्या मुखातून काय गाणी बाहेर पडतात, हे ऐकण्याच्या पलीकडचं असतं. खरं तर काहीच नसतं. त्या रडण्यामागं ना प्रेम असतं ना दुःख असतं. रडण्यामागची भूमिका एक वेगळीच असते. आतापर्यंत त्या माणसानं कशा चुका केल्या, कसा या प्रपंचाशी चुकीचं वागला, हेच त्या रडगाण्यातून बाहेर पडतात. काही काही स्त्रिया मुद्दाम हंबरटा फोडतात आणि चुकीचं जगाला माहीत करण्यासाठी, जे जगाला कधीच माहीत नसेल त्या व्यक्तीनं केलंय का न केलंय याचीही शहानिशा कोणी करत नाही. अशा काही काही असणाऱ्या बायका रडतात. पण ते रडणं वेगळं, सामान्य स्त्रीचं रडणं वेगळं आणि माऊलीचं, सीता माऊलीचं रुदन करणं वेगळं. कारण सीता माऊली आपल्या निश्चयावर ठाम आहेत, निर्धार त्यांचा पक्का आहे. त्यांना या परमार्थाची निज ऊन खून माहिती आहे. देवाबद्दल, प्रभूबद्दल, रामाबद्दल त्यांची परम उच्च कोटीची श्रद्धा आहे, विश्वास आहे, नितांत भगवंतावर प्रेम आहे. त्यांना माहिती आहे असं कोणी माझ्या रामाला मारू शकत नाही, रामाचं शिर तर धडा वेगळं करू शकत नाही. भगवंताने अवतार कशासाठी धरलेले आहे? लोकांचा जडमूड जीवांचा उद्धार करायचा आहे, दुष्टांचं निर्दळन करायचंय, गोब्राह्मणाचा प्रतिपाळ करायचंय. दुष्टांच्या हातनं रामाला मारलं. जो अवतारी पुरुष आहे दुष्टांचं निर्दळन करण्यासाठी, ज्या रामाने हातामध्ये धनुष्य धारण केलं त्या रामाला मारलं. हे कितपत खरं आहे? हे सगळं खोटं आहे, हे माऊलीला माहिती आहे. माऊली जवळ कुठल्याही प्रकारचा डाव चालत नाही, हे राजा रावणाच्या लक्षात आलं. तळमळता दशानना तव झाले आलेआन, श्रीराम शिराचे परिज्ञान पाहे सुछिन्न जानकी. राजा रावण तळमळत आहे, तडपडत आहे. सीता माऊली रुदन करीत आहेत. एवढ्यामध्ये सीता माऊलीनं एक वेगळी भूमिका घेतली. काय भूमिका घेतली तर जे असणारं काल्पनिक रामरायाचं शिर सीता माऊलीच्या जवळ विदू जीवानं आणून दिलेले, त्याच्याकडे न्याहाळून माऊली सीता पाहू लागलेली आहे. नेमका आपला राम जसा आहे त्या रामाचंच हे शिर आहे का, त्या रामाचंच हे मुंडक आहे का, हे पाहण्याचा प्रयत्न माऊली सीता जानकी करू लागलेली आहे.
जी सुचिन्ह रामरायाच्या शिराची आहेत ती या शिराजवळ आहेत का, या शिरामध्ये दिसतात का? म्हणून सीता माऊली सादरतेनं या काल्पनिक शिराकडे पाहू लागल्या, सुचिन्ह ओळखण्याचा प्रयत्न करू लागल्या. आता माऊली काय शोध घेता येत? माऊलींच्या काय लक्षात येतं? त्यानंतर अजिबात न घाबरणारी सीता माऊली कोणालाच घाबरत नाही, संकटाला घाबरत नाही, राक्षसाला घाबरत नाही, राजा रावणाच्या अख्ख्या खानदानाला घाबरत नाही, आणि राजा रावणाच्या स्वतःच्या या अकराळ विक्राळ 10 तोंडी 20 हाती 20 डोळे असणाऱ्या भयानक विद्रूप स्वरूपालाही घाबरत नाही. अशी सीता माऊली निश्चिंत आहे, निवांत आहे. रामरायाच्या चिंतनामध्ये शुद्ध ज्याचा भाव दुरी नाही देव त्याला, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला, अशी माऊलीची अवस्था आहे. आणि अशी असणारी माऊली रामरायाच्या या शिराची सुचिन्ह जाणून घेणार आहे. ते निमित्त केलेले आहे नाथरायांनी, तुम्हा आम्हाला कळावं म्हणून हा सर्व अट्टहास नाथरायांनी केलेले आहे. आजच्या भागामध्ये आज आपण इथंच थांबू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. हरिदेव जगत जगदेव हरि हरि तो जगतो नाही भिन्न वपू. यति यशमती परमार्थ गती नर भव सागर मुदरते. प्रल्हाद नारद पराशर पुंडरिक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान. रुक्मांगदार्जुन वशिष्ठ बिभीषणादीन पुण्यानिमा. परम भागवतान स्मरामी. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा. जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा. सकळ देवादिदेवा कृपाळवाजी केशवा. महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा. चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणा करा. शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेष शयना. कमल नयना कमलापती. कामिनी मोहना मदन मूर्ती. भवतारका धरत्या क्षिती वामन मूर्ती. त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा. जग जनित्या जग जीवना. वसुदेव देवकी नंदना. बाळ रंगना बाळ कृष्णा. तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी. हेच करीत शेविनवनी भवबंधनी सोडवावे. तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी. हेच करीत शेविनवनी भवबंधनी सोडवावे. हेच करीत शेविनवनी भवबंधनी सोडवावे. हेच करीत शेविनवनी भवबंधनी सोडवावे. केशवा नारायणा माधवा गोविंदा. विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा. पुरुषोत्तमा दक्ष नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्रा. हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता.
केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष जनार्षाच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 आमची ज्ञानेश्वर माऊली 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 आमची ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल